नागपुर महानगर पालिका का वर्ष 2026-27 का बजट आज विशेष सभा में पेश किया गया। आचार संहिता के कारण हुए देरी के बाद अब 29 जून को बजट पर 6 घंटे तक विस्तृत चर्चा होगी। सत्ता और विपक्ष दोनों ने अपनी अपनी तैयारी पूरी कर ली है। नागपुर महानगर पालिका का वर्ष 2026-27 का बजट आज विशेष सभा में पेश किया गया। एमएलसी चुनाव की आचार संहिता के कारण बजट प्रस्तुति में करीब 1.5 महीने की देरी हुई। सदन में वर्ष 2025-26 के संशोधित बजट और वर्ष 2026-27 के प्रस्तावित बजट को रखा गया। इसके साथ ही स्थायी समिति और परिवहन समिति के बजट भी सदन के समक्ष प्रस्तुत किए गए। बजट में शहर के विकास, मूलभूत सुविधाओं और विभिन्न योजनाओं के लिए प्रस्ताव शामिल किए गए हैं। अब 29 जून को बजट पर 6 घंटे तक विस्तृत चर्चा होगी। सर्वदलीय बैठक में तय कार्यक्रम के अनुसार सभी दलों को अपनी बात रखने के लिए समय दिया गया है। असं 3 विभागूनच आपण कचरा सेग्रिगेशन करणार आहोत। त्यासाठी ज्या 2 सद्य परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांना आपण तसे सक्त निर्देश देणार आहोत। माननीय महापौरांनी तशा सूचना सुद्धा केलेल्या आहे की ओला सुका आणि हानिकारक असा कचरा वेगवेगळा सॅग्रिगेट व्हावा आणि ई वेस्ट हा एक अतिशय ज्वलंत मुद्दा आहे। यासाठीचं नियोजन हे आरोग्य विभागातर्फे चालू आहे आणि लवकरच त्याचे सेंटर्स आपण घोषित करणार असून ई वेस्ट मुक्त नागपूर लवकरच करणार आहोत। आपण ती वाढ केलेली आहे। आधी 20 लाख रुपये पर वॉर्ड नगरसेवक हा निधी होता, आता 20 लाखाचा 25 लाख केलेला आहे आणि इतरही एकात्मिक रस्ते असेल, दीनदयाल असेल असं करून साधारण 55 लाख पुरुषांना आणि 65 लाख महिलांना हा प्रत्येकाला वाढ निधी मिळतो। सो वाढ निधीमध्ये आपण यावर्षी 5 लाखाची बढत केलेली आहे। निश्चितपणे आपण 4 वर्ष प्रशासक होता, आपण यावर्षी ही सुरुवात केली आहे। नेक्स्ट वर्षी जेही स्थायी समितीचे सदस्य असतील ते याचा विचार करून तो वाढवण्याचा प्रयत्न करते। हो, आपण बरेच इंटरनल रेव्हेन्यू वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला। आपण डक्टिंग पॉलिसी आणतो आहे। डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून प्रामुख्याने डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून जे आपल्याकडे 1000 किलोमीटरचं ऑलरेडी फायबर ऑप्टिकचं जाळं होतं त्याची सुस्थिती दुरुस्ती करायची आहे आणि काही नवीन पण जाळं टाकायचं आहे। याच्यासाठी महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण महानगरपालिकेला ज्याद्वारे एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम तयार होईल आणि भविष्यामध्ये इमिजिएटली ते होणार नाही, पण भविष्यामध्ये आकाशातील जे वाऱ्यांचं काय त्याला वायरींचं जाळं आपण जे बघतो ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल। सो डक्टिंग पॉलिसीचा एक प्रयत्न आपण करतोय। त्यासोबतच आपण कर संकलन वाढवण्यासाठीचा आपण 100 POS मशीन यासाठी पण नागपूर महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण 100 POS मशीन टॅक्स कलेक्टरद्वारे घरपोच पोहोचतील, ज्याद्वारे लोकांना कर भरण्यास मदत होईल। त्यासोबतच नगरसेवकांच्या माध्यमातून, कारण की त्यांच्या कार्यालयामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फुटफॉल येतं, तिथे आपण ती POS मशीन ठेवणार आहोत आणि पाण्याचं बिल आणि कर संकलन यासाठी एक ई वॉलेटचा उपयोग करून आपण ते भरण्याची एक नवीन प्रणाली विविध एजन्सीजच्या माध्यमातून ती आपण करू। त्यासाठी आता त्याच्यावर एकदा विचार विनिमय करून ते आपण इम्प्लिमेंट करू आणि या तिन्ही पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेचा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न। मग ऑरेंज सिटी एकदा झाली की तिथे ऑरेंज सिटी स्ट्रीट एकदा झालं की तिथून कर उत्पन्न वाढेल। आपण BPMS आणि IGR म्हणजे नगर रचना विभाग आणि रेव्हेन्यू हे दोन्हीशी आपलं इंटिग्रेशन आहे, पण तरी सुद्धा डेटा लिंक आणि डेटा सिंक मध्ये अजून काही आपल्याला डेटा जर का मिळाला तर जेव्हा आपला प्लॅन सँक्शन होतो इमिजिएटली तेव्हाच माहिती जर का आपल्याला मिळाली तर किंवा रजिस्ट्री जेव्हा होते तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही। सो अशा संबंधित चर्चा माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याशी आपण संपर्क आणखी रेव्हेन्यू मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे। सो आपण 2-3 बैठका केल्या, आमचे उपायुक्त मिश्राम साहेब पण त्या बैठकीला होते। सो आपण ते जर का झालं तर इमिजिएटली रजिस्ट्री झाल्यावर महानगरपालिकेला कळेल, म्युटेशनला मदत होईल आणि कर त्याच्यावर इमिजिएटली चढवण्यात येईल। सो आपण अशा बऱ्याच पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेचा कशा प्रकारे उत्पन्न वाढेल, इंटरनल सोर्सने आपण कुठलाही कर वाढवला नाही। आपण या बजेटमध्ये आपण कुठलाही प्रॉपर्टी टॅक्स हा वाढवला नाही। आपण एक्झिस्टिंग टॅक्स ठेवण्यातच टॅक्स कलेक्शन कसं चांगलं करू शकतो, ज्या बिल्डिंग्समध्ये डेव्हिएशन झालेलं आहे त्याच्यासाठी आपण काही अद्ययावत याचा उपयोग करून आपण त्याची माहिती मिळवू शकतो का, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळवू शकतो का, जेणेकरून अधिकच्या प्रॉपर्टीज या कर ब्रॅकेटमध्ये येतील आणि जेणेकरून आपल्याला अधिकचं उत्पन्न होईल। आपण पर्यटकाच्याही अतिशय कमी खर्च महानगरपालिकेच्या अंगावर टाकून आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला जर का चालना दिली तर त्या माध्यमातूनही विविध इनडायरेक्ट पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये त्या माध्यमातूनही
उत्पन्न वाढणार आहे. आपण एक शाळा यावर्षी CBSE करण्याचा माननीय महापौरांनी तशा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि आपण शिक्षणाचा जो स्टँडर्ड आहे की नागपूर महानगरपालिकेच्या बिल्डिंग्स या खूप वर्षांपासून या थोड्याशा अद्ययावत नाही आहेत. त्यामुळे आपण 2 शाळा या प्रत्येक विधानसभेमध्ये आपण बांधतोय, ज्यासाठी शासनही आपल्याला मदत करेल आणि 12 शाळा आपण पहिल्यांदा प्राथमिक तत्वावर बांधतोय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इतरही शाळा बांधण्याचा मानस आहे. आपण जिथे मोठ्या प्रमाणामध्ये तळं साचतं, हे माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि नितीनजींचं शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिथे तळे साचतं आपण NHAI, रेल्वे, मेट्रो यांच्या संयुक्त PWD, स्टेट PWD यांच्या संयुक्त बैठक आपण घेतल्या आहे. त्याच्यावर पण उपाययोजना झालेली आहे, जेणेकरून यावर्षी रस्त्यावर पाणी अशी अपेक्षा आहे की यावर्षी आपण पाणी साचणार नाही आणि नाले सफाईचं काम हे वेगानं सुरू आहे. कोणी तिथे स्वतः बनवलेला माल त्या विकू शकतील असं एक परमनंट आपण तयार करणार आहोत, जिकडे त्यांना परमनंट जागा देणार नाही, ते इन्फ्रास्ट्रक्चर परमनंट असेल आणि ते भाडेतत्वावर जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते भाडेतत्वावर तिथे ते तेवढ्या दिवसासाठी घेऊ शकतील. सो अशा प्रकारची आपण त्यांना स्वयंरोजगारासाठी आपण एक योजना करतो आणि समाज कल्याण विभागाअंतर्गत सुद्धा त्यांना शिवण क्लस्टर असेल किंवा विविध प्रकारच्या क्लस्टर्सच्या योजनेअंतर्गत आपण ड्रोन बनवण्याचं ट्रेनिंग सुद्धा यावेळेस त्यांना देतोय. सो त्या माध्यमातून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. सो वेगवेगळ्या ट्रेनिंग्सच्या माध्यमातून त्यांना आपण पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतो. नागपूरमध्ये ताडोबा आणि पेनसाठी खूप लोक येतात, ते नागपुरात उतरतात, पण नागपुरात उतरून नागपुरात थांबत नाही. सो या अनुषंगानं आपण एक सावजी महोत्सव आपण तो ऑफकोर्स वर्षातनं एकदा असेल, 7 दिवसाचा असेल. नागपूर बुनकर ही नागपूरची जी ओळख आहे आणि सावजी कुझिन ही जी नागपूरची ओळख आहे ती साता समुद्र पलीकडे ऑलरेडी गेली आहे, पण त्याचा एक अद्ययावत व्यवस्थित चांगला एक डिटेल्ड असा एक सावजी महोत्सव असावा, ज्याचं प्रमोशन आपण नागपूरच्या बाहेर आणि संपूर्ण जगामध्ये करू. आणि पहिल्याच वर्षी एकदम बेस्ट परफॉर्मन्स होईल अशातला भाग नाही, पण सातत्यानं हा जर का आपण करत राहिलो तर 3-4-5 वर्षानंतर हा एक अतिशय इंटरनॅशनल दर्जाचा चांगला महोत्सव आपण करू शकू. स्थायी समिति सभापति शिवानी दानी ने बजट को शहर के विकास का रोड मैप बताया। उन्होंने कहा कि नागरिक सुविधाओं, बुनियादी ढांचे, स्वच्छता, जलपूर्ति और विकास कार्यों को प्राथमिकता दी गई है। बजट पर सभी सुझावों का स्वागत भी किया गया। 6 महिने झाले आणि सर्वांनाच या बजेटची वाट होती, कारण की सर्वच नगरसेवक हे नव्याने निवडून आले. प्रभागामध्ये जात असताना नागरिकांच्या ज्या बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडून अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं, आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं, परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे. सर्वच जण आम्ही त्या उद्या 1 दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू. आज मान्य स्थायी समिती यांनी या बजेटचं वाचन केलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की त्या वाचनातनं जे काही असं समजलं की ह्या शहराच्या विकासाकरिता तो निधी किंवा जे आवश्यक अशा ज्या बाबी त्याच्यात पाहिजे होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात अंतर्भूत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नागपूर शहराच्या म्हणजे नागपुरातील ह्या लोकांचं दिशाभूल करणारं बजेट कदाचित हे राहू शकते. याचं हे 29 तारखेला ह्या चर्चेदरम्यान हे सर्व आम्ही स्पष्ट आणि क्लिअर करू निश्चितपणानं, की कारण की नगरसेवकांना प्रभाग आहे आणि एवढा मोठा प्रभाग असताना त्याच्यामध्ये फक्त 25 लक्ष हा वाढफंडाचा निधी हा म्हणजे तत्पुरता आहे. मला असं वाटतं की तो निधी जवळपास 50 लक्ष हा राहिला पाहिजे, कारण की जेणेकरून येणारा हा आता जो पावसाळा आहे आणि बरेचशा या प्रभागामध्ये जी चेंबरची कामं आहे किंवा छोट्या छोट्या नाल्या आहे, अति आवश्यक कामांकरता लागणारा निधी हा जो नगरसेवकांच्या माध्यमातून जो खर्च होतो तो जवळपास 50 लक्ष राहायला पाहिजे. अब सबकी निगाहें 29 जून को होने वाली बजट चर्चा पर है। विपक्ष बजट के हर प्रस्ताव पर सवाल उठाने की तैयारी में है, जबकि सत्ता पक्ष इसे शहर के विकास का संतुलित बजट बता रही है। चर्चा के बाद बजट को अंतिम मंजूरी देने की प्रक्रिया पूरी होगी।